आंबा, फळांचा राजा। आंबा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं। कोणत्याही फळांची नावं घेतली की तोंड वाकडं करणारी लोक आंबा मात्र आवडीनं खातात। पण एका आंब्यामुळे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो याचा तुम्ही विचारही केला नसेल। एक अशीच घटना आपल्या भारतात घडली आहे। एका आंब्यामुळे एका माणसाचा खून झालाय, पण हा खटला तब्बल 40 वर्ष कोर्टात चालला। एका आंब्यावरून सुरू झालेल्या या खुनाच्या खटल्याची ही कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत। एका आंब्याच्या झाडावरून होणारा वाद आपण नेहमीच ऐकतो। किमान महाराष्ट्रात तरी एका झाडाच्या मालकी हक्कावरून भाऊबंदकीत होणाऱ्या वादाची चर्चा ही नेहमीच होत असते। परंतु चक्क एका आंब्याच्या फळावरून झालेल्या आणि त्यानंतर 40 वर्ष चाललेल्या खटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। ही घटना 1984 साली उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील लोरहिया घाटा या गावात घडली। 2 लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या या प्रकरणात एकाचा खून झालाय। डब्बू आणि रुद्र नावाचे 2 मित्र खेळत असतात। खेळत असताना डब्बूची नजर झाडावरून पडलेल्या एका आंब्यावर जाते। यावेळी रुद्र हा डब्बूच्या बाजूलाच उभा होता। तो डब्बूला म्हणतो की तो आंबा माझा आहे। यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं। डब्बू देखील त्या आंब्यावर मालकी हक्क सांगतो। तो रुद्रला म्हणतो की हे शेत माझ्या वडिलांच्या मालकीचे आहे, त्यामुळे हा आंबा हा माझाच आहे। खरं तर हे 2 लहान मुलांमध्ये झालेलं एक किरकोळ भांडण होतं, पण या भांडणात मात्र एका व्यक्तीचा खून झाला। डब्बूचे वडील विश्वनाथ हे शेतात काम करत होते। त्यावेळी त्यांना अचानक डब्बूच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला। ते डब्बूच्या आवाजाच्या दिशेने धावले। न्यायालयीन कागदपत्रांमध्ये म्हटलंय की ज्यावेळी ते तेथे पोहोचले त्यावेळी रुद्रचे वडील आणि काही इतर लोक हे डब्बूला लाठीनं मारत होते। त्यामुळे डब्बूच्या वडिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांचा आवाज ऐकून जवळ काम करणारे त्यांचे भाऊही तिथे धावून आले, पण या सगळ्यात मात्र डब्बूचे वडील विश्वनाथ यांचा जीव गेला। आंब्यामुळे सुरू झालेल्या या 2 चिमुकल्यांच्या भांडणात एका पित्यानं जीव गमावला होता आणि या खुनाचा खटला तब्बल 40 वर्ष कोर्टात चालला। आरोपी म्हणून रुद्रचे वडील अयोध्या सिंग आणि चौघांना अटक करण्यात आली। 4 एप्रिल 1986 रोजी गोंडा जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने 5ही संशयितांना खून, दंगल आणि बेकायदेशीर एकत्रीकरण यांसह इतर संबंधित IPC कलमांखाली दोषी ठरवलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली। आरोपींनी त्याच वर्षी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील दाखल केले। अपील दाखल होताच या 5ही जणांची जामिनावर सुटका करण्यात आली। अलाहाबाद हायकोर्टाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीत 2017 साली म्हणजेच आरोपींनी अपील केल्यानंतर 30 वर्षांनी पहिल्यांदाच सत्र न्यायालयाच्या आदेशावर हे प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले। तोपर्यंत रुद्रचे वडील अयोध्या सिंग आणि काका लालजी सिंग यांचा मृत्यू झाला होता। डिसेंबर 2022 मध्ये उच्च न्यायालयाने मान बहादूर सिंग, भरत सिंग आणि भानुप्रताप सिंग या 3ही आरोपींची शिक्षा कायम ठेवली। ते अद्याप जिवंत आहेत। परंतु 24 जुलै 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेत घट करून उर्वरित आरोपींना 7 वर्षाची शिक्षा सुनावली। एकूणच हा खटला 40 वर्ष चालल्यामुळे चर्चेत आहे। तूर्तास इथेच थांबूया। देश विदेशातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।